यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता, सोलापूरकर गप्प। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने ज्या पद्धतीने गरज नसणारी कामे करून पैशाची उधळपट्टी केली, त्याच पद्धतीने सोलापुरात एकाच रस्त्यासाठी तब्बल 165 कोटी रुपये खर्च केले जात आहेत। या रस्त्यावर एकही खड्डा नव्हता, दोन्ही बाजूला चांगला फुटपाथ, दुभाजक, त्यामध्ये असलेली झाडी आणि विद्युत पोल असा नजर लागणारा सुंदर रस्ता पूर्णपणे तोडफोड करून त्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता केला जात आहे। होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते जेऊर इंगळगेपर्यंत तब्बल 165 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सिमेंटचा रस्ता केला जात आहे। रस्त्याची कोणत्याही प्रकारची रुंदी वाढवण्यात आलेली नाहीये, त्यामुळे फक्त सिमेंटचे थर वाढवून आणि पावसाळी गटार करून आजूबाजूच्या नागरिकांची घरे एक प्रकारे खड्ड्यात नेली जात आहेत। महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी आणि सोलापुरातील लोकप्रतिनिधी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीयेत। स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, डफरीन हॉस्पिटल, हरिभाई देवकरण प्रशाला ते रंगभवन या अत्यंत सुंदर असलेल्या रस्त्याची तोडफोड करून यावर 23 कोटी रुपयांची उधळपट्टी केली। त्याचप्रमाणे आता हे होडगी रोडवरील काम सुरू आहे। साखर कारखाना, विमानतळ, भविष्यात होणारे IT पार्क हे याच रस्त्यावर असल्यामुळे चौपदरीकरण असलेला हा रस्ता किमान 6 पदरीकरण केला असता तरीही चांगले झाले असते। मात्र केवळ एका आमदाराच्या हट्टापायी हे काम सुरू आहे, हे सोलापूरकरांचे दुर्दैव। सोलापूर ते मुंबई ही स्टार एअरकडून दिली जाणारी विमानसेवा 1 महिन्याच्या गॅपनंतर पुन्हा 2 ऑगस्ट पासून सुरू होणार असल्यामुळे सोलापूरच्या उद्योग जगतात समाधानाचे वातावरण। सोलापूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ सोहळ्यासाठी 30 जुलै रोजी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा सोलापूर दौऱ्यावर। सोलापूर शहरात काल झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर साचली तळी, महापालिका रस्ते विभागाचे दुर्लक्ष, रस्त्याची दुर्दशा। सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी 56 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काढले आदेश। रस्ते विभागाचे प्रमुख प्रकाश दिवाणजी आता झोन क्रमांक 1 कडे तर झोन 1 च्या सुनीता हिबारी नगर अभियंता कार्यालयात। सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सोमवारी कोल्हापूर खंडपीठात होणार सुनावणी। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क: 9607151719। चाटला पैठणीचा आषाढम सेल, 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-625376 किंवा 9822-119401। सोलापूर शहर जिल्ह्यात काल पावसाने दिली सलामी, वातावरण बनले आल्हाददायक। पुढील 3 दिवस पावसाचे। सोलापूर शहरातील दमाणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम गतीने करा, खासदार ज्योती वाघमारे यांनी DRM सुजित मिश्रा यांना दिले निवेदन। सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर सूर्यकांत कोठे यांनी जुने वाळून गेलेले वृक्ष काढून त्या ठिकाणी एक घर एक झाड या उपक्रमांतर्गत झाडे लावण्यासाठी केला वेगळा प्रयोग। सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडीसाठी 115 मदतनीस आणि 61 सेविकांच्या पदांची जिल्हा परिषदेकडून भरती सुरू। उजनी धरणातून भीमा सीना बोगद्याद्वारे आज सकाळी 7 वाजल्यापासून सोडण्यात आले 200 क्युसेक वेगाने पाणी। आज सकाळी 6च्या अपडेटनुसार उजनी धरणात झाला 92.31 TMC इतका पाणीसाठा। आजच्या दिवशी गेल्या वर्षी होता 93% जिवंत पाणीसाठा, तर आज आहे 53.48% इतका जिवंत पाणीसाठा। दौंडमधून 4000 क्युसेकची आवक।
आषाढी वारीनिमित्त सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा मुक्काम आता 8 दिवस पंढरपुरातच. 19 आणि 20 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार 7 पालखी सोहळे. पंढरपुरात नगरपालिका तसेच पालखी मार्गांवर जिल्हा परिषदेची यंत्रणा लागली कामाला. आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार 11 लाख बुंदीचे लाडू. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे आज मेंढ्याचे रिंगण. बारामतीच्या काटेवाडीत पार पडणार मेंढ्यांचे रिंगण. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये भव्य स्वागत. आज सायंकाळी 5 वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण संपन्न होणार. जिल्ह्यातील ज्ञात अज्ञात पर्यटन स्थळांची प्रसिद्धी व संवर्धन करण्यासाठी नागरिक, अभ्यासक आणि संस्थांनी त्यांच्याकडील माहिती व छायाचित्रे दस्तऐवज पर्यटन संचालनालयाकडे पाठवावेत. प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाचे आवाहन. 22 जुलै रोजी स्वर्गीय अजित पवार यांची जयंती. राज्यभर विविध शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा शासनाने काढला आदेश. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना न सांगता तटकरे, पटेल मुख्यमंत्र्यांना भेटले. भेटीबाबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना माहितीच नाही. राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. लोणावळा कर्जत दरम्यान 9 ठिकाणी दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता पूर्वपदावर. पुणे मुंबई रेल्वे डेक्कन क्वीनसह इंटरसिटी सुरू. पुणे महानगर क्षेत्रात UDCPR लागू. यामुळे PMRDA क्षेत्रातील रखडलेल्या विकासाला गती मिळणार. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे संपूर्ण महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास अधिक प्रभावीपणे साधता येईल. डॉक्टर अभिजित चौधरी, आयुक्त PMRDA पुणे यांची माहिती. महाराष्ट्रात जमीन महसूल समितीमधील कलम 155चा गैरवापर केल्याप्रकरणी पुणे महसूल विभागातील 69 अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू. 135 अधिकाऱ्यांकडून खुलासे मागवले. देशातील निम्म्याहून अधिक जलसाठे कोरडेच. केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार देशातील 166 प्रमुख धरणांमध्ये सध्या केवळ 32.38% इतकाच पाणीसाठा. जगन्नाथपुरी येथे आजपासून श्री जगन्नाथ रथयात्रा सुरू. 12,000 पोलीस तैनात. AI कॅमेऱ्याची नजर.